जयंत पाटलांची मोठी घोषणा, रोहित पाटलांची पवार पक्षाच्या प्रतोत्पन्नी निवड, तर गटनेता म्हणून जितेंद्र आव्हाडांची वर्णी. पैठण शहरामध्ये शिवसेना ठाकरे पक्षाची बैठक. पैठण विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला अपयश आल्यानं अंबादास दानवे घेतायत आढावा बैठका. ईव्हीएम मधील मतांमध्ये तफावत आढळून आली. ठाकरेंच्या शिवसेनेच्या दीपेश म्हात्रेंचा आरोप. पराभूत उमेदवार सुप्रीम कोर्टात दाद मागणार, दीपेश म्हात्रेंचं वक्तव्य. आजारी शिंदेंनी डॉक्टरच्या ऐवजी मांत्रिकाकडे जावं, राऊतांचा शिंदेंना खोचक टोला. एकनाथ शिंदे तणावात आहेत. 5 तारखेला शिंदे शपथविधीला तरी येणार का? संजय राऊतांचा शिंदेंना खोचक सवाल. प्रियंका गांधींचा वायनाडमध्ये रोड शो. जिंकून आल्यानंतर वायनाडच्या नागरिकांचे मानले आभार. मी कॉमन मॅन म्हणून काम केलं, मुख्यमंत्री कोण याचा निर्णय मोदी शहा घेतील, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. अयोध्येमध्ये एकनाथ शिंदेंचे लागले बॅनर. पिंपरी चिंचवडमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी लावले बॅनर. शिंदेंची मुख्यमंत्रीपदी पूर्ण वर्णी लागावी यासाठी मागणी. प्रत्येक जोडप्याला किमान 3 मुलं हवीत. लोकसंख्या घटणं ही चिंतेची बाब. लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांचं वक्तव्य. आपल्या संस्कृतीची जगाला आवश्यकता. जातीपाती कित्येक वर्षांपासून सुरू. शास्त्रात जातीपातीला स्थान नाही, मोहन भागवतांचं वक्तव्य. दिल्ली विधानसभा आप स्वतंत्र लढणार. काँग्रेससोबत निवडणूक न लढवण्याचं आपचं ठरलं. हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निकालानंतर आम आदमी पक्षाचा हा महत्त्वाचा निर्णय. लोणीच्या संत सखाराम महाराजांच्या रथोत्सवासाठी भाविकांची गर्दी. 3 मजली रथ ओढण्याची 100 वर्षांची परंपरा. बळीराज सेना पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांचं निधन. वयाच्या 55व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. श्रीवर्धनमधून 2024ची विधानसभा त्यांनी आदिती तटकर यांच्या विरोधात होती लढवली. मिरजमध्ये शिवसेनेच्या जिल्हा युवा समन्वयक मतीन काझी यांच्यावर प्राणघातक हल्ला. आर्थिक देवाणघेवाणीतून हल्ला झाल्याची माहिती. मतीन काझी यांच्यासह हॉटेल मालक आणि त्यांची पत्नी देखील गंभीर जखमी. जय शहा आजपासून आयसीआयसीचे प्रमुख म्हणून काम करणार. जय शहा गृहमंत्री अमित शहांचे सुपुत्र. बीड विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार संदीप क्षीरसागर यांचा सपत्नीक नागरिक सत्कार. यावेळेस महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित. शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या. बीडमध्ये बंजारा समाजाची मागणी. आई तुळजाभवानी देवीला साकडं. शरद पोंक्षे यांचे पुरुष नाटक 40 वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर. 14 डिसेंबर रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी काही शेतकरी दरेगावात समस्या सांगण्यासाठी शेतकऱ्यांनी घेतली शिंदेंची भेट. परभणीत कापसाच्या उत्पादनामध्ये घट. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. जालन्यामध्ये मोसंबी पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव. बायोपेस्टचा वापर करण्याचं मोसंबी संशोधन केंद्रातील तज्ज्ञांचं आवाहन. संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा लागवडीला सुरुवात. वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात कांद्याला चांगला बाजारभाव मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान. पैठण तालुक्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे तूर पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता. तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचं आक्रमण. शेतकऱ्यांची चिंता वाढली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.